शार्क टँक मध्ये जेव्हा एखादा एंटरप्रेनर पिच करायला जातो तेव्हा शार्क त्याला लगेच विचारतात तुझा इबिटा किती आहे, कारण प्रॉफिटमध्ये हेराफेरी येऊ शकते पण इबिटा सांगते बिझनेसची खरी ताकद. तर इबिटा म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट, टॅक्स अँड डेप्रिसिएशन अँड अमोर्टायझेशन. तर आता सोप्या भाषेत सांगायचं तर इबिटा म्हणजे बिझनेसचा ऑपरेटिंग प्रॉफिट ज्यात डेप्रिसिएशन, अमोर्टायझेशन, इंटरेस्ट, टॅक्स यांचा विचार केला जात नाही. तर आता हे काढायचं कसं? ऑपरेटिंग रेव्हेन्यू मधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ते पण डेप्रिसिएशन आणि अमोर्टायझेशन सोडून जेव्हा मायनस केल्या जाते तेव्हा भेटते आपल्याला इबिटा. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे 1 करोड रुपयाची ऑपरेटिंग रेव्हेन्यू आहे आणि 60 लाख रुपयाची ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, पण डेप्रिसिएशन आणि अमोर्टायझेशन सोडून तर आपला इबिटा आहे 40 लाख रुपये. आणि यामधून जर आपला डेप्रिसिएशन आणि अमोर्टायझेशन 5 लाख रुपयाचा आहे तर आपल्याला भेटते ईबीआयटी 35 लाख रुपये. तर आता ईबीआयटी म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि असंच कॉमर्सचा नॉलेज वाढवण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.